अडचणीचा सामना सांगायचं झालं तर साहेब की अचानक आमचे मित्र साळुंके साहेब यांच्या गाडीवर स्लॅब कोसळला आणि त्यांची काच फुटली. नुकसान तर झालंच आहे, पण अशा गोष्टी पुढे होऊ नये याची काळजी घेण्याची सगळ्यांनीच गरज आहे. म्हणजे सिडकोने जे बांधून दिलेलं कन्स्ट्रक्शन हे किती काळासाठी आहे आणि किती काळासाठी त्याची क्वालिटी मेंटेन आहे आणि किती वर्षासाठी त्याची वॉरंटी दिलेली आहे ते पण बघणं गरजेचं आहे. आणि मी स्वतः ह्या सोसायटीत राहतो. मी एक शेकापचा नेता असल्याकारणाने, कार्यकर्ता असल्याकारणाने मी लवकरात लवकर या संदर्भात MD बरोबर मीटिंग घेते आणि माझे रहिवासी पण त्याच्याबरोबर असतील की त्याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे की किती वर्षाची वॉरंटी तुम्ही दिलेली आहेत आमची. अशा नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये जर असे प्रॉब्लेम होत असेल आणि LNTचं बांधकाम आहे आणि जर अशा कन्स्ट्रक्शनमध्ये जर प्रॉब्लेम होत असेल तर त्यांचे बाकीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये किती प्रॉब्लेम होत असतील याचा पण लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि लोकांच्या हक्कासाठी आणि लोकांच्या सुरक्षतेसाठी, हा मेन म्हणजे लोकांच्या सुरक्षतेसाठी आहे. ठीक आहे, काच फुटली, आपण रिपेअरिंग करू शकतो, पण तेच जर कोणाच्या डोक्यावर पडलं असतं, पायावर पडलं असतं, अपघात झाला असता मोठा हा अपघात, तर ह्याच्या पुढे अपघात होऊ नये म्हणून मी लवकरात लवकर MD बरोबर मीटिंग घेऊन याचा सोक्षमोक्ष लावणार आहे.